नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. भिवंडीमध्ये विक्रम डोईफोडेंकडे 3 आरोपी काम मागण्यासाठी आले होते. विक्रम डोईफोडेचं भिवंडीच्या वळपाडा इथं हॉटेल आहे. काम न दिल्यानं हे आरोपी तिथून निघून गेले होते. विक्रम डोईफोडे यांनी TV9 मराठीला ही माहिती दिली आहे. तर आरोपींचे फोटो पाहिल्यावर समजलं ते वॉन्टेड आहे असं देखील विक्रम डोईफोडे यांनी म्हटलंय. सोबत होतं स्वतः विक्रम डोईफोडे. तर नक्की काय सांगाल, तुम्हाला याबाबतची काय काय माहिती आहे? 12/12ला मुलाचा वाढदिवस असल्या कारणाने 8 तारखेला माझं वैष्णोदेवीला जाण्याचा प्लॅनिंग होता. 2 महिने पूर्वीच तिकीट बुकिंग केलेली होती. मी 8 तारखेला वैष्णोदेवीला गेलो, 10 तारखेला पोहोचलो, 11 तारखेला दर्शन वगैरे करून खाली आलो. दर्शन वगैरे करून आल्यानंतर माझं प्रीपेड कार्ड असल्यामुळे नंबर काय तिकडे बंद होता. जसं वैष्णोदेवीवरून दर्शन केल्यानंतर मी कटराला निघालो, गोल्डन टेम्पलसाठी निघालो. गोल्डन टेम्पलसाठी निघाल्यानंतर जसं जम्मू क्रॉस केला तिथून पुढे मला मेसेज यायला चालू झाले. मेसेज आल्यानंतर मला एक मेसेज आला आणि तो मेसेज असा होता की मला एक फोटो होता की तुझ्या गावाकडचे पाहुणे आलेत म्हणून मला एक फोटो आला. हा फोटो आहे तो. आणि तो फोटो आल्यानंतर मग मी फोन केला की बाबा हा तर वॉन्टेड पोरगा आहे आणि हा आपल्याकडे कसं काय आला. मग तो नंतर एक अर्ध्या तासामध्ये डिफरन्समध्ये मला फोन आला माझ्या हॉटेलमधून की हा पोरगा असं माझ्याकडे एक मुलगा आलेला आहे आणि तो गावाकडचं एक मोठं प्रकरण करून आलेला आहे आणि तो माझ्या गावचाच आहे. तर म्हटलं मग तुझ्याकडे कसा काय आला तो म्हणला की बाबा मला एक दिवस थांबायचं आहे इथे, मग भाऊला भेटायचं आहे. तर मी त्याला सांगितलं माझ्याकडं अशा लोकांना काही थारा नाहीये, तू यांना तिथून त्यांना तिथून जायला सांग. पण तो एक 10-15 मिनिटं थांबला. मग वॉशरूमला जाऊन येतो म्हणून जे गेला ते परत आलाच नाही. तो भिवंडी संजय बीड, TV9 मराठी. शिर्डीतील साई संस्थांच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा. देशातील सगळे भिकारी शिर्डीमध्ये गोळा झालेत असं वक्तव्य माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केलं आहे. सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह निर्माण झाली आहे. तर शिर्डीमध्ये साई भक्तांना मोफत जेवण निरंतर चालूच राहील. सुजय विखेंच्या बोलण्यामुळे भावना दुखावल्या हे मान्य करतो असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान माजी खासदार सुजय विखे आपल्या वक्तव्यावर मात्र ठाम आहेत. मध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, पेड केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश इथं येऊन फुकटले होते. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले. कृपया करून प्रसादालयामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं. भक्तांना येणारा प्रसाद मोफत मिळाला पाहिजे. शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यातून शब्दाचा विपर्यास झालेला आहे. मी आता डॉक्टर सुजयशी बोललो. मी मान्य करतो की जो शब्द वापरला गेला त्यामुळे थोडे भावना दुखावल्या असतील. तर त्याबद्दल मला जर खरं म्हणजे मी त्याचा तो हेतू नव्हता. साई भक्तांना हिनवण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही. साई भक्त हे आदरणीयच आहेत. भिकारीचा शब्दाचा उल्लेख हा जेन्युइनली त्या शब्दाचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये काढलेल्या रेकॉर्डनुसार तुम्हाला मिळेल की किती अपराधी जे पकडले गेले, किती असे भिकारीचे सोंग घेऊन आलेले लोक जे पकडले गेले, याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून अधिकृतपणे मी जाहीर करणार आहे. कधीही संस्थांकडे आम्ही प्रश्न घेऊन गेलो तर संस्थान म्हणतं आमच्याकडे पैशाची उपलब्धता नाही. तर आम्ही त्यांना एवढं सांगितलं की पैशाची उपलब्धता नसेल तर या जेवणाचा खर्च 10 रुपये मात्र घेतल्याने जो काही पैशाची बचत होईल त्याचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा ही माझी माफक अपेक्षा आहे आणि त्या भूमिकेशी मी ठाम राहणार. साई संस्थांना जगभरातून येऊन लोक एक श्रद्धेपोटी अनेक कोट्यावधीची देणगी सुद्धा देतात. आणि त्या संस्थांनी जर एखादा चांगला उपक्रम हाती घेतला, येणारा भाविक कोण असतो? रोज जेवायला येणारा भाविक हा काय आंध्रामधून येऊन दुपारचं जेवण्यासाठी इथं येत नसेल. म्हणून हे अन्नदान चांगलं काम आहे. देशातला किंवा महाराष्ट्रातला भिकारी येऊन तिथं जेवतो आणि जेवण्यासाठी तो तिथं येतो असं म्हणणं हे साई भक्तांचा सुद्धा अपमान ठरू शकतो.